may solve चला नवीन टॉपिक स्ट्रेचिंग करायला का तुम्हाला टाइम स्पीड अँड डिस्टन्स टॉपिकचंच नाव आहे आणि यामध्ये जे टर्म दिसतात तुम्हाला टाइम स्पीड अँड डिस्टन्स बस हे तीनच प्रश्न तयार होत त्याच्यावर चौथा प्रश्न तयार होत एखादा रेशोशी रिलेटेड असेल 100 एखादा बरं ना तर 99 प्रश्नामध्ये हेच राहील टाईम किती लागेल स्पीड किती होईल असेल त्याची आणि डिस्टन्स किती असेल हे तीनच प्रश्न पण हे जे 3 टर्म्स आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे माहिती असायला जर मी विचारलं की तुम्हाला टाईमबद्दल नॉलेज आहे का रे आहे का असं बघितलं पटकन सांगतात राईट ना आहे ना खरंच आहे का पुन्हा एकदा प्रश्न विचारतो टाईमबद्दल नॉलेज आहे का यस आहे पुन्हा एकदा प्रश्न विचारतोय की वेळेबद्दल तुम्हाला माहिती आहे का यस तर मला सांगा 2-3/4 hours मीन्स किती मिनिट्स किंवा 25 minutes means किती hours किंवा 7.37 hours means किती hours किती मिनिट आणि किती सेकंद टाईमबद्दल 3 वेळेस प्रश्न विचारला का मी काय केलं 3 वेळेस प्रश्न विचारला तुम्ही बोलले हो सर सांगा मला उत्तरे 165 पहिलं ओके 5/12 ओके थर्ड क्लासपूरच्या परीक्षा बघाल ना हा प्रश्न तुम्हाला आपली संख्याबद्दल दिले असतो हा प्रश्न तुम्हाला वारंवार आले असेल आणि इनफॅक्ट तुमचे जे वर्ड प्रॉब्लेम्स असतात ना शाब्दिक उदाहरण त्याच्यामध्ये डेसिमल पॉईंटमध्ये आर्स दिलेले असतात तुम्हाला त्या डेसिमल पॉईंटमधल्या आर्सला आर्स मिनिट्स आणि सेकंदमध्ये ट्रान्सफर करता आले पाहिजे तर तुम्हाला माहिती आहे 2 hours 120 minutes 60 मिनिटाचा 1 तास ना 2 तास झाले 120 ॲड 3/4 hours तर याला मिनिटमध्ये कन्वर्ट करणे म्हणजे मल्टिप्लाइड बाय 60 करणे दॅट इज 53 मिनिट्स राईट तर 120 तर ऑलरेडी झालेले आहेतच प्लस 45 असं म्हणते सेकंड दिसत आहे 25 मिनिट्स मीन्स किती आवर्स मिनिट्सला जर आवर्समध्ये कन्वर्ट करायचं असेल तर डिव्हिजन बाय 60 करावं लागतं आणि हे तयार होतात आर्स मीन्स 5 बायने रिड्यूस केलं 5 जा दॅट 12 जा इतके आर्स म्हणतात 5 हे थोडं डिटेल पण सांगतो बरं आधी सांगतो पण राहिला हा थर्ड क्वेश्चन डेसिमल पॉईंट कुणाचं आलं तरी काय उत्तर भेटतं का थर्डचं आर्स मिनिट आणि सेकंड कितीमध्ये पाहिजे मला भेटाय का नाही शाब्दिक उदाहरणामध्ये तर तुम्हाला डेसिमल पॉईंट अशा पद्धतीने 4.88 7.35 hours 7.37 चला या दोघांना आधी डिस्कस तुमच्या सर्वांना माहिती आहे 1 hour मीन्स 60 मिनिट्स माहिती आहे जे तुम्हाला प्रश्न विचारला 3 वेळेस तुम्हाला हे माहिती आहे बरं आर तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की 60 मिनिट्स इक्वल टू 1 hour आता याला मेजरमेंट युनिट्स असतात बरं का टाईम मोजण्याचा सर्वात मोठा युनिट आहे आर त्यानंतरच्या त्याच्यापेक्षा लहान मिनिट आणि सर्वात लहान असतो सेकंड राईट सेकंद आपण नंतर बघू किंवा असे म्हणता येईल 60 सेकंड मीन्स 1 मिनिट असं पण म्हणता येईल ना हे सुद्धा नंतर होतं सर्वात जेव्हा
मोठ्या युनिटवरून लहान युनिटला कन्वर्ट केलं तर बघा मोठा युनिट आर आहे, याच्यापासून मला काय लहान युनिटला जर कन्वर्ट करायचं असेल तर मल्टिपल बाय 60 करायचं. किती मल्टिपल हा 1 आवर दिसतो, या 1 आवरला मल्टिपल बाय 60 केला तर तुमचे मिनिट तयार होतात. 7 आवर्स असतील तर 7 आवर्सला मिनिटमध्ये कन्वर्ट करायचं मीन्स मल्टिपल बाय 60 मीन्स 420 मिनिट्स असं म्हणते. मोठ्या युनिटवरून लहान युनिटला कन्वर्ट करणे मीन्स मल्टिपल बाय 60. त्याच्यात उलट लहान युनिट हा मिनिट आहे आणि मोठा युनिट आहे. लहान युनिटवरून मोठ्या युनिटला जर कन्वर्ट करायचं असेल तर डिव्हिजन बाय 60 करायचं असतं. काय करायचं असतं? हा 60 मिनिट्स आहे, याला मी 60 ने डिव्हिजन करेल, 60 कॅन्सल आउट होईल तर मला आवर मिनिट, राईट. तसा हा इकडे होता 420 मिनिट्स, याला मला आवर्स मध्ये कन्वर्ट करायचं, याला मी काय करेल 60 ने डिव्हिजन करेल, तरी 0 0 कॅन्सल आउट झाला. 7 आवर्स तुम्हाला सेम तसेच दोन प्रोसेस की हा 2 3 बाय 4 आवर्स आहे, जिथे तुम्हाला 2 कंप्लीट दिसतात, मिक्स फ्रॅक्शन आहे, 2 कंप्लीट आहे मीन्स 2 आवर्स कंप्लीट आहे. आता हा जो राहिला आहे आवर्स, याला मिनिटमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आवर्सला या बघा आवर्सला मिनिटमध्ये कन्वर्ट करणे मीन्स जितके आवर्स असतील त्याला मल्टिपल बाय 60 करणे. 3 बाय 4 इंटू 60 तर हे काय होईल तुमचे, राईट. इथे 4 15 जा 15 3 जा हा झाला 45 मिनिट्स प्लस हा 2 आवर्स मीन्स 120 मिनिट्स मिळाले का, मिनिट्स टू मिनिट्स मिळाले. इट मीन्स तुमचा 120 प्लस 45 65 मिनिट्स, राईट. तर सेकंडमध्ये बघा मिनिटला मला आर मध्ये कन्वर्ट करायचे, या मिनिटला मला आर मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर जितके मिनिट्स असतील त्याला डिव्हिजन बाय 60. तेच केलं आपण बघा 25 याला आवर्स मध्ये कन्वर्ट करा डिव्हिजन 60 तर तो मिळेल 5 बाय 12 5 बाय. कधी कधी हा असा येईल की 288 मिनिट्स याला आवर्स मध्ये कन्वर्ट करायचा आहे तर हा मिक्स फ्रॅक्शन मध्ये करावा लागतो. कशात मिक्स फ्रॅक्शन मिनिट्स दिलेले आहेत तुम्हाला 288 डिव्हिजन मी 60 करेल तर आवर्स होतील, राईट ना. याला मिक्स फ्रॅक्शन मध्ये ऑप्शन्स असतात तुम्हाला. जर डिव्हिजिबिलिटी टेस्ट माहिती असेल तर बघा कशा कशाने डिव्हिजन होते. 12 ने होते, राईट ना, होत्या ना. 12 ने इथे जर रिड्यूस केलं तर 12 टू द 4 रिमेनिंग 12 4 द 12 5 24 बाय 5 हे तुम्हाला मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करणे आहे. ते 5 4 द 24 बाय 5 इतके आवर्स हे तुम्हाला म्हणता येईल. याचा आन्सर होईल 4 बाय 5. हा क्वेश्चन होता ना 2 3 बाय 4 आवर्सला मिनिटमध्ये कन्वर्ट केलं होतं, तसंच या मिनिटाला काय केलं आपण आवर्समध्ये मीन्स या स्वरूपात कन्वर्ट केलं 4 बाय 5. तर हा तर झाला हा फंडा. आता डेसिमल पॉईंटला तुम्हाला महत्त्वाचं शिकून घेणे आहे, कारण शाब्दिक उदाहरणामध्ये तुम्हाला डेसिमल पॉईंटमध्ये कधी कधी टायमिंग दिलेला असतो आणि त्यांना असं वाटतं 7.37 आवर्स मीन्स 7 आवर्स 37 मिनिट्स ही खूप विद्यार्थ्यांचा असा विचारधारा असतो जो चुकीची असतो. तो कसं केल्यानंतर ते सांगतोय, त्याला काही नोट करायचं असेल पटकन एका मिनिटात पटकन नोट करून या. आपण डेसिमल पॉईंटचा टाईम बघूया आणि मग समोर जाऊया. आपल्याला 3 टर्म शिकायचे आहेत, टाईम स्पीड अँड डिस्टन्स. आधी तर त्याचं इंट्रोडक्शन घेऊया, इंट्रोडक्शन घेतल्यानंतरच मग प्रश्नांना सुरुवात करता येईल. फास्ट किंवा मोबाईल आता अलाउड आहे तुम्हाला, ज्यांची स्पीड स्लो असेल त्यांनी पटापट स्माईल करायला सांगायला. स्माईल स्माईल असं होतं ना, स्माईल चलो समोर. चला डेसिमल पॉईंट हा काय होता 3.37.
मला सांगा, तुमच्यापैकी भरपूर विद्यार्थ्यांना माहिती असेल की ते आवर्स 4.5 4.5 आवर्स मीन्स किती तास आणि किती मिनिटे? 4 तास 30 मिनिटे. घड्याळामध्ये जर 4 वाजून 30 मिनिटे जर झाले असतील आणि कुणी जर आपल्याला वेळ विचारला तर आपण त्यांना 4 वाजून 30 मिनिटे असं सांगण्याशिवाय 4:30 वाजले असं सांगतो. बरं का? सांगू ना 4:30 तर 4.5 मीन्स 4.5 म्हणजे याचा अर्थ 4 वाजून 30 मिनिटे असायला पाहिजे. आता याच्यासमोर जर मी 0 जोडला तर काही हरकत आहे का? हा सुद्धा 4.5. यामध्ये तुम्हाला असं दिसतं की हा 4 आवर्स कंप्लीट आहे, 4 आवर्स कंप्लीट आहे. आता मिनिट्स काढणे आहे तुम्हाला आणि सेकंड मिनिट्स. तर बघा, डेसिमल पॉईंट नंतर जो पहिला डिजिट असतो, पहिला डिजिट याला मल्टिपल बाय 6 केलं जातं. किती मल्टिपल केलं जातं? 6. त्याचं कारण मी सांगतोय, एका तासात असतं 60 मिनिटे आणि डेसिमल पॉईंट 1.1, 1.2, 0.3, 0.4 असे 10 तयार होतात. 10 आणि 60ला भाग दिला तर एक कितीचा? एक डेसिमल पॉईंट किती मिळतोय? 6चा. त्याशिवाय पहिला डिजिट जो असतो डेसिमल पॉईंट नंतर त्याला 6ने मल्टिपल करावा लागतो. 5 6 जा 30 मिनिट्स. आणि डेसिमल पॉईंट नंतरचा जर एखादा समोर मिळत असेल तुम्हाला, याला मल्टिपल बाय 36 करावं लागतं. कितीने? मल्टिपल बाय 36. का? अर्ध्या घंट्यापेक्षा जास्त. एका तासामध्ये सेकंद किती असतात? 3600. किती सेकंद असतात? 3600. आणि हा डेसिमल पॉईंटच्या नंतर सेकंड डिजिट आहे. जर डेसिमल पॉईंट कॅन्सल आउट करायचा असेल 3600 इतके सेकंद असतात. हा सेकंड डिजिट आहे मीन्स 2 झिरोने त्याला रिड्यूस केलं जाईल. 2 झिरोने त्याला रिड्यूस करून तर डेसिमल पॉईंट कॅन्सल आउट ना, शिकवलं ना डेसिमल पॉईंट कॅन्सल आउट कर. मग किती राहिला आहे? 36. तर डेसिमल पॉईंट नंतरचा सेकंड डिजिटला जो डिजिट असतो त्याला 36ने मल्टिप्लिकेशन करा. 36 × 0 दॅट इज 0. राईट. मीन्स तुमचा हा टायमिंग किती झाला आहे? 4 hours and 30 minutes. आता हाच प्रकार मगाशी आला होता 7 पॉईंट किती लिहिला होता नाही तो 37. आता याला लक्षात घ्या की याचा हर्स मिनिट आणि सेकंड कसा. 7 hours कंप्लीट आहेत का रे? 7 hours कंप्लीट. इथून मला काढायचं आहे तर मिनिट, तर याला किती मल्टिप्लिकेशन करू? 3 6 जा 18 मिनिट्स होतील. मिनिट्स. अँड डेसिमल पॉईंट नंतरचा सेकंड जो आहे त्याला किती मल्टिप्लिकेशन करू? 7 6 जा 42, 4 रिमेनिंग 25 इतके झाले सेकंद. झाले का? तुमच्या सर्वांना हे माहिती आहे की 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. हा 60 सेकंदचा वर दिसतोय, इथून मिनिट बाहेर काढतो. 60 सेकंदला 1 मिनिट. 120ला 2, 180ला 3, 240ला 4, 300ला पण 300 निघणार नाही, 240 बाहेर नाही येत. 240 बाहेर निघेल इथून. हे 240 मध्ये किती मिनिट झाले? 4 मिनिट. तर ते 4 मिनिट ॲड होतील. इथून काय केलं आपण? 240 सेकंद म्हणजे 4 मिनिट बाहेर केले आणि ते मिनिटं याच्यामध्ये ॲड करून दिले. राईट. तर मग फायनली आन्सर तुमचं होतं 7 hours 18 + 4 22 minutes and 12 seconds. हे याचं ॲक्युरेट आन्सर होईल या डेसिमल पॉईंटचं. 3.73 hours, सॉरी 7.37 hours means 7 hours 22 minutes and 12 seconds. समजतं का काय सांगतोय? तुम्हाला शाब्दिक उदाहरणामध्ये डेसिमल पॉईंटवर टायमिंग दिलेला असतो. तो टायमिंग असा असेल की एखादा व्यक्ती काहीतरी अंतर 7.37 hours मध्ये कव्हर करतोय. इट नॉट मीन्स की 7 मिनिटे सॉरी 7 तास आणि 37 मिनिटात करतोय असं होत नाही. त्याचा अर्थ तो 7 तास 22 मिनिट आणि 12 सेकंदामध्ये तो ट्रॅव्हल करतो. समजते? फक्त चला पटकन नोट करा. आणि 11.93 hours मला hours मिनिट आणि सेकंडमध्ये कन्वर्ट करून टाका. hours. काय 55 मिनिट्स.
48 seconds. Very good. 11, 55, 48. शाबाश, एकदम परफेक्ट. इलेवन आवर्स कंप्लीट आहे. याला 6 ने मल्टिप्लिकेशन केले, दॅट इज 54 मिनिट्स. याला 36 ने मल्टिप्लिकेशन करा, 108 सेकंड. 108 60 पेक्षा जास्त आहे. 120 काढ देणार नाही तर 60 मीन्स 60 सेकंड मीन्स 1 मिनिट बाहेर काढला आहे तो इथे मिळेल का? 55 मिनिट्स अँड हा 48 सेकंड अँड 11. खूपदा प्रश्नामध्ये तुम्हाला स्पीड दिलेली असेल आवर्सनुसार खूपदा बरं, आणि क्वेश्चन विचारलं जाईल तुम्हाला मिनिट किंवा सेकंदात. खूपदा असंच दिसेल बरं ना. त्यावेळेस एक टायमिंगचे कन्व्हर्जन तुम्हाला करता आले पाहिजे. जनरली आता सांगतोय तुम्हाला समजतंय बरं ना, पण ज्यावेळेस असा प्रश्न येतो ना स्पीड दिलेली आहे आवर्समध्ये आणि क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे मिनिट्समध्ये, त्यावेळेस त्या शाब्दिक उदाहरणामध्ये कन्फ्युजन होतं विद्यार्थ्यांना. तर हे लक्षात ठेवा, कन्वर्जन. क्लिअर आहे? चला 3 टर्म बघायच्या त्यातला टाईम शिकवूया बरं. दुसरा बघूया स्पीड. इंट्रोडक्शनच बघूया. कुणाला नोट करायचं राहिलं तरी चलू समोर. महत्वाचं स्पीड. खूप सारं इंट्रोडक्शन आहे बरं. आपण सायमल्टेनियसली घेतली. तुम्हाला 3 टाईपचे वेगळे स्पीड असतात, पण त्यापैकी फक्त 2 जे स्पीड आहेत ना त्यांचंच जास्त का. 100 इतका दुःखा प्रश्न आहे, तिसऱ्या स्पीडवर तयार होतो. तिसरा स्पीड कोणता ते सुद्धा सांगा. पण महत्त्वाचे कोणते स्पीडचे आहेत तुमच्याकडे 2. स्पीड नंबर 1 किलोमीटर पर आवर आणि स्पीड नंबर 2 मीटर पर सेकंड. याचा अर्थ पण समजून घ्या. किलोमीटर पर आवर, आवर म्हणजे तास, म्हणजे एका तासात किती किलोमीटर, एका तासात किती किलोमीटर. 25 असेल तर एका तासात 25 किलोमीटर, 70 असेल एका तासात 70. दुसरा बघा मीटर पर सेकंद. पर सेकंद मीन्स एका सेकंदात किती मीटर. एका सेकंदात कोणतीच गाडी किलोमीटरच्या वर जात नाही बरं का. ती बुलेट ट्रेन पण असेल ना ती सुद्धा एका सेकंदात किलोमीटर पार करत नाही. एका सेकंदात काहीतरी मीटरच पार केल्या जातात, त्यामुळे सेकंड युनिट आहे तुमचं मीटर पर. आणि तिसरं युनिट असतं तुमचं माइल्स पर. माइल्स समजतं का तुम्हाला? खेडेगावाचा एखादा ॲड्रेस विचारा, भाऊ इथे जायचं आहे, तो सांगते 2 मैल चालत जा. 2 मैल, किलोमीटर बोलला का तो? मैल बोलला. मैल, मैल म्हणजे माइल्स राईट. क्रिकेट मॅच बघता, क्रिकेट मॅच. जर ती क्रिकेट मॅच आशिया खंडात असेल ना, इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, तर जेव्हा तो बॉलर बॉलिंग टाकतो ना तेव्हा खाली कोपऱ्यामध्ये त्याची स्पीड येते 145 किलोमीटर पर आवर. बघितली आहे ना, 145 किलोमीटर पर आवर. ती मॅच आशिया खंडात सुरू आहे. आशिया खंडामध्ये किलोमीटरचा वापर केला जातो. आशिया सोडून तुम्ही दुसऱ्या कुठल्याही खंडात जा, ऑस्ट्रेलियामध्ये मॅच असेल, इंग्लंडमध्ये मॅच असेल किंवा कुठे पण मॅच असेल ना, त्यावेळेस जेव्हा बॉलर बॉलिंग टाकतो ना त्या कोपऱ्यामध्ये 92 माइल्स पर आवर. बघितलं आहे का कधी कोणी? क्रिकेटचे शौकीन आहेत का? मी आहे बरं का येडा, नाही मार्काला बाबा क्रिकेटसाठी राहता बरं, क्रिकेट खेळत बसायचो. तर आशिया खंडात सोडून इतर देशामध्ये जर मॅचेस असेल ना, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये वगैरे, तर त्याची स्पीड माइल्सने काउंट. फक्त आपल्या इंडिया, पाकिस्तान किंवा इथेच किलोमीटर. आणि 100तून एखादं उदाहरणच तुम्हाला माइल्सवर पडेल बरं. तुमच्यापैकी कुणाला माहिती आहे की 1 माइल्स मीन्स किती किलोमीटर? किती रे? थोडं जोरात 10. ओके, 1 माइल्स मीन्स किती किलोमीटर? 1 मैल म्हणजे किती किलोमीटर? आला प्रश्न तर काय करणार मैलवर? 1 माइल किती बोलला रे दादा? 10 किलोमीटर. किती होतो? 10 किलोमीटर. 1 माइल मीन्स
10 किलोमीटर 1.6 किलोमीटर होतो. किती होतो? 1 मैल म्हणजे 1.6 किलोमीटर. त्याला मीटरमध्ये जर मोजायचं असेल तर 1600 मीटर असं म्हणतात. 1 मैल म्हणजे किती किलोमीटर? 1.6 म्हणजे 1600 मीटर, नॉट 10. ओके. बट एका दुःखा क्वेश्चन याच्यावर असेल तर असेल, बाकीचे प्रश्न सर्व तुम्हाला या 2 युनिटवर असतात. बरं, चला या 2 इथं सांगितलं आहे. जेव्हा येईल त्यावेळेस आपण याला कॅल्क्युलेट करू. 1 किलोमीटर मीन्स 1 माइल्स मीन्स 1600 मीटरच्या हिशोबाने किंवा 1.6 किलोमीटरच्या हिशोबाने जेव्हा येईल तेव्हा करू. 1 किलोमीटर आणि मीटर आणि किलोमीटर या 2 स्पीड. पहिली स्पीड आहे तुमच्याकडे किलोमीटर पर आवर, दुसरी स्पीड आहे मीटर पर सेकंड. तर यांचं कन्व्हर्जन तुम्हाला करता आलं पाहिजे. किलोमीटर पर आवर पासून मीटर पर सेकंडची स्पीड जर तयार करायची असेल स्पीड, तर जितके किलोमीटर असेल त्याला मल्टिपल बाय 5/18 करायचं असतं. कितीने? तर फॉर एक्झाम्पल रनिंग at the speed of 72 kilometers per hour in 8 seconds. 8 seconds. Car travels. एक कार आहे जी 72 किलोमीटर पर आवर या स्पीडने जाते, तर 8 सेकंदामध्ये किती मीटरचं अंतर कव्हर करेल असा प्रश्न. तुम्हाला प्रश्नाची सुरुवात दिली आहे किलोमीटर पर आवरने आणि फायनली क्वेश्चन विचारला आहे सेकंदमध्ये. हा किलोमीटर पर आवरमध्ये आणि फायनली क्वेश्चन कशात विचारला आहे? सेकंदमध्ये. 8 सेकंदात किती अंतर प्रवास करेल, किती अंतर प्रवास करेल. इट मीन्स जर तुम्हाला किलोमीटर पर आवरची स्पीड दिली आहे, या स्पीडमध्ये तुम्हाला 1 सेकंदाची स्पीड जनरेट करावी लागेल. मीटर पर सेकंड म्हणजे 1 सेकंदाची स्पीड. आणि तुम्हाला किलोमीटर पर आवर दिला आहे 72. याला मल्टिपल बाय 5/18 करेल तर हा होईल मीटर पर सेकंद होईल. करेल म्हणजे एका सेकंदामध्ये किती मीटर होईल. तिथे आय थिंक 18 4 जा 4 5 जा पुढे तुम्हाला 20 मीटर पर सेकंद. एका सेकंदात ती कार किती मीटर धावते आहे? 20 मीटर एका सेकंद. बट क्वेश्चन किती सेकंदासाठी विचारला आहे? एका सेकंदात 20. तर 8 सेकंदात किती? तर 8 सेकंदात 160 मीटर ट्रॅव्हल करायला पाहिजे त्या कार. काय केलं आहे? क्वेश्चन विचारला आहे किलोमीटर पर आवरमध्ये, सॉरी सुरुवात दिली आहे, बट क्वेश्चन विचारला आहे सेकंदमध्ये. म्हणजे तुम्हाला एका सेकंदाची स्पीड आधी काढणे याची मिळते 20 मीटर पर सेकंद. एका सेकंदाला 20, तर 8 सेकंदाला किती? मल्टिपल बाय पहिलं कन्वर्जन. क्लिअर आहे का? उलट जर कधी कधी क्वेश्चन असतो तुम्हाला मीटर पर सेकंदला सुरुवात केलेला आणि फायनली विचारतो किलोमीटर पर आवरनुसार काही तासामध्ये किती अंतर प्रवास करेल, तर मीटर पर सेकंदला किलोमीटर पर आवर करायचं असेल तर 5/18चा उलट 18/5 ने मल्टिप्लिकेशन करायचं असतं. कशाने? तसाच एखादा क्वेश्चन समजा ड्रॉ केला इथे. Speed of man is 10 meter per second. 10. How much? You travel in 4.45 hours. एका माणसाची गती आहे 10 मीटर पर सेकंद, तर तो 4.5 तासामध्ये किती अंतर प्रवास करेल? 4.5 तास. सुरुवात केली आहे मीटर पर सेकंदने आणि फायनली क्वेश्चन आवर्समध्ये विचारला आहे. सुरुवात कशाने केली आहे? मीटर पर सेकंद. क्वेश्चन विचारला आहे आवर्समध्ये. आता आवर्समध्ये क्वेश्चन विचारला असेल म्हणजे किलोमीटरमध्ये काढावा लागेल तो तुम्हाला आवर्समध्ये, राईट. तर 10 मीटर पर सेकंद बोलतोय तर त्याला किलोमीटर पर आवरमध्ये म्हणजे एका तासात किती किलोमीटर
जाईल आधी ते काढून घेऊया. आणि मीटर पर सेकंडला जर किलोमीटर पर आवर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मल्टिपल बाय 18/5 राईट. चल सर्वात आधी किलोमीटर पर आवर, तर 10 इंटू 18/5, तर हा मिळेल तुम्हाला किलोमीटर पर आवरची स्पीड मिळेल का रे. 5 2 2 इंटू 18 36 किलोमीटर पर आवर. म्हणजे एका तासात किती ट्रॅव्हल केलं आहे त्याने. 36. प्रश्न किती तासासाठी आहे. 4.5 आवरसाठी. तर 4.5 ने त्याला मल्टिप्लिकेशन करून देऊ. क्वेश्चनचा आन्सर राईट. 3 4 12 15 प्लस 24 39 and 30. तिथे 0, दॅट इज 2, दॅट इज 6, दॅट इज 1.162 किलोमीटर असायला होईल का ते. कन्वर्जन करते स्पीडचं, 2 स्पीडचं कन्वर्जन सांगितलं आहे तुम्हाला. याला करता आलंच पाहिजे. स्पेशली ट्रेनचे जे उदाहरणं असतात ना, रेल्वेचे उदाहरण, रेल्वेच्या उदाहरणाच्या प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला कन्वर्जन करावं लागेल. त्याचं कारणही सांगतो का करावं. रेल्वे बघितली आहे कधी. लांबलचक असतं ना, पण ती लांबलचक जी असतं ना ती काहीतरी मीटरमध्ये असतं. 200 मीटर असेल, 300 मीटर असेल, जास्तीत जास्त 500 मीटर लांबीची रेल्वे असेल. 5 किलोमीटर लांबीची रेल्वे बघितली की कधी लांबलचक. 5 किलोमीटर लांबीची रेल्वे असेल तर एखादी ती फाटक असेल ना, कमीत कमी 1-1.5 तास उघडणारच नाही ते जातपर्यंत. इतकी लांब रेल्वे नसतात. रेल्वेचं जी लांबी असते ती मीटरमध्ये असतं, 200, 250, 300, 500. पण त्या रेल्वेची जी स्पीड असतं ना, स्पीड ती किलोमीटर पर आवरमध्ये असतं. कशामध्ये. किलोमीटर पर आवर. की 120 किलोमीटर पर आवरने धावते, 80 किलोमीटर पर आवरने धावते. पण त्या रेल्वेची लांबी असतं मीटरमध्ये आणि त्याची स्पीड असतं किलोमीटर पर आवरमध्ये. म्हणून त्या किलोमीटर पर आवरच्या प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करावा लागतो. रेल्वेचा प्रत्येक प्रश्न बरं, तर कन्वर्ट करावा लागेलच. किलोमीटर पर आवर 2 मीटर पर सेकंड, 5/18 ने प्रत्येक स्पीडला मल्टिपल करून तुम्हाला मीटर पर सेकंडची स्पीड जनरेट करावी लागेल. खूप सारे चित्र प्रश्न तयार होतात. एक काहीतरी मीटर लांबीची रेल्वे आहे, काहीतरी किलोमीटर प्रतिवेगाने धावते, की एका माणसाला पार करण्यात किती वेळ लागेल, एका खांब्याला पार करण्यात किती वेळ लागेल, एका झाडाला पार करण्यात किती वेळ लागेल, किंवा एखाद्या ब्रिजला पार करायला किती वेळ लागेल, एखाद्या टनलला पार करायला किती वेळ लागेल. खूप सारे चित्र. किंवा एखादा धावता माणूस आहे, त्या धावत्या माणसाला पार करायला किती वेळ लागेल. एखादी तिकडून एक ट्रेन येत आहे, इकडून एक ट्रेन येत आहे, दोघेही एकामेकांना पार करायला किती वेळ लागेल. खूप सारे प्रश्न तयार होतात ट्रेनमध्ये बरं का. तुम्हाला 3 टाईप्स होतात. एक जनरल टाईप. जनरलमध्ये एखादी कार धावते, एखादा माणूस धावते, एखादी सायकल धावते. दुसरा टाईप असतो प्रॉब्लेम ऑन रेल्वे जे तुम्हाला महत्त्वाचं आहे बरं का. जास्तीत जास्त प्रश्न रेल्वेवर असतात. आणि तिसरा असतो पोट अँड स्ट्रीम, नावेवरचे उदाहरणं. तिन्ही अगदी सोपेच असतात. एकच फंडा असतो, एकच फंडा. पण एक फंडा तो कोणता असतो हे सर्व एक्सप्लेन करून दिल्यानंतर सर्वात शेवटी सांगेल एकच फंडा. त्या सर्कलच्या बाहेर कुठलाच प्रश्न तयार होत. हे कन्वर्जन समजलं का आधी सांगा. स्पीड अजून संपलेलं नाही आहे. स्पीडचं इंट्रोडक्शन थोडं जास्त. या स्पीडमध्ये ॲव्हरेज स्पीड नावाचा एक प्रकार असतो बरं. आणि तो ॲव्हरेज स्पीड 2 टाईपचा असतो. तर ॲव्हरेज स्पीड नंबर 1. ॲव्हरेज स्पीड नंबर 1 शाब्दिक उदाहरणात लिहून देऊ की असं सोडवलं सांगू. लिहा आणि एका सेंटेन्समध्ये लिहून लिहा. हेडिंग घ्या ॲव्हरेज स्पीड. When the given distance is constant, when the given distance is constant, then average speed equal to 2xy division x plus y. Then average speed equal to 2xy डिव्हिजन x प्लस त्याच्यानुसार. आता लिहून दिलं आहे की ॲव्हरेज गिवन डिस्टन्स इज अ कॉन्स्टंट. डिस्टन्स कॉन्स्टंट म्हणजे कसं की समजा एखादा व्यक्ती औरंगाबादवरून नाशिकला जातो. कुठे जातो आहे औरंगाबाद. बसने जातो बरं. बसने त्या बसची काहीतरी स्पीड असेल एक पर्टिक्युलर ॲव्हरेज स्पीड. आणि नाशिकवरून पुन्हा तो औरंगाबादला येतो. डिस्टन्स सारखं झालं. त्याच रूटने जाईल, त्याच रूटने वापस. डिस्टन्स सारखा आहे.
तर त्यावेळेस परत येण्याची स्पीड काहीतरी वेगळी असेल, ॲव्हरेज स्पीड. दोन तुम्हाला स्पीड मिळाल्या बरं. तर ते दोन स्पीड म्हणजे पहिली स्पीड एक्स घ्या, दुसरी स्पीड वाय घ्या, किंवा एक्स प्लस वाय घ्या, किंवा 2 सेकंदात उत्तर कसं काढायचं हे सुद्धा सांगतं बरं. 2009 पासून जितके प्रश्न या ॲव्हरेज स्पीडवर आलेले आहेत ते फक्त डोळ्याची पापणी आल्याबरोबर दिसतात. त्याची उत्तर हे ते कसे असतात ते सुद्धा सांगतात. समजा उदाहरण एक apart travel from P to Q at speed of 40 km/h and return Q to P at speed of 60 km/h. एक गाडी आहे पी पासून क्यू पर्यंत 40 किलोमीटरच्या स्पीडने जाते आणि तीच गाडी क्यू पासून पी पर्यंत 60च्या स्पीडने पडते. याचे ऑप्शन्स असतात 50 km/h, 55 km/h, 48 km/h, 42 km/h. असे ऑप्शन आणि 5 ऑप्शन जे काही असेल. आता ऑलमोस्ट विद्यार्थ्यांना ॲव्हरेज माहिती असतो बरं का. विद्यार्थ्यांना ॲव्हरेज माहिती असतो. ॲव्हरेज मी सम ऑफ ऑल कंपोनेंट्स डिव्हिजन टोटल नंबर ऑफ कंपोनेंट्स असं राहायचं असतं ना. एकूण संख्येची बेरीज भागीला एकूण संख्या ते करतात. 40 अधिक 60 होता तो 100 आणि बाजूला 2 आहेत म्हणून 2 ने भाग देतात, 50 मिळतं. ते ॲव्हरेज असतं बरं. ते ॲव्हरेज त्याच्यात काही चुकत नाही, तो ॲव्हरेज आहे. पण ॲव्हरेज स्पीड मात्र वेगळी असते. त्यांना असं वाटतं 40 आणि 60 100 100 भागीला 2 म्हणजे 50 असायला पाहिजे. बेधडक याला टिक करून येतात आणि चुकतात. तो ॲव्हरेज झाला, तो ॲव्हरेज झाला. पण ॲव्हरेज स्पीड वेगळी असते. ॲव्हरेज स्पीड वेगळी असतं की 40 आणि 60 हे जे दिलं आहे तर ॲव्हरेज स्पीड काढताना तुम्हाला याचा वापर करावा. तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांनी उत्तरे काढून टाकली असेल तर याला का कुणाचं डेफिनेटली 48 घ्यायला पाहिजे. 3-4 वेगळ्या पद्धतीनं सांगेल तुम्हाला. एकतर याचा लसावी काढा, लसावी काढल्यानंतर मग जाताना किती तास लागतात, येताना किती तास लागतात असंही फाइंड आउट करता येतो. किंवा डिरेक्टली याच्यामध्ये ठेवून द्या, तुम्हाला उत्तर तसे मिळेल. 2 × 40 × 60 डिव्हिजन 40 + 60 दॅट इज 100 राईट. 2 0 2 0 कॅन्सल आउट झाले. दॅट इज 8 8 6 जा 48 km/h ही ॲव्हरेज स्पीड असायला पाहिजे. 50 होणार राईट. किंवा यांचा LCM काढला जातो. यांचा LCM किती रे? 60 मध्ये 40 होत नाही. 60 to the 120 राईट. 120 बघा 120 जर या 40च्या स्पीडने जाईल तर 3 hours लागतील का रे? पुन्हा 120 जर परत येईल या 60च्या स्पीडने तर 2 hours लागतील का? लागतील. टोटल गेला 120, टोटल आला 120, टोटल 240चं ट्रॅव्हलिंग झालं. किती झाले टोटल? 240चं ट्रॅव्हलिंग. आणि किती तास लागले त्याला? 3 + 2 5 hours. 5 ने डिव्हिजन करा असंही उत्तर निघतं. किंवा 2 सेकंदात उत्तर कसं काढायचं तेही सांगतोय. म्हणजे माझ्या अनुभवानुसार सांगतो बरं का. माझ्या अनुभवानुसार सांगतो. आजपर्यंत 2009 पासून आजपर्यंत जितके प्रश्न बघितले मी ॲव्हरेज स्पीडवर तर त्यामध्ये जे 2 स्पीड दिलेलं आहे तुम्हाला, एक दिला आहे 40, दुसरा दिला आहे 60. याच्या अगदी मध्ये येणारी संख्या कोणती? 50. बट 50 आन्सर होणार नाही. या 50 पेक्षा थोड्याने कमी असणार आहे. काय बोलताय मी? थोड्याने कमी. जे ऑप्शन मिळत असेल त्याला बेधडक काय बोलताय? या दोघांच्या मध्ये येणाऱ्या पेक्षा थोड्याने कमी, जास्तीने नाही बरं का. तर ऑप्शन चेक करा. 60 आणि 40च्या मध्ये येणारा 50 पेक्षा थोड्याने कमी पाहिजे तर 50 उत्तर होईल का? 55 होईल का? आता जास्त आहे, जास्त तर होणार नाही. बरं 48 आणि 42 कमी दिसतंय बट थोड्याने कमी 42 होईल का? 48 होईल. थोड्याने कमी काय असायला पाहिजे? असाच क्वेश्चन आता रिसेंटली तुमच्या एका परीक्षेमध्ये आला होता. मी ॲनालिसिस दिलं होतं, मोबाईल नाही इथे.
सांगू का एक क्वेश्चन? बरं याला नोट करा, मला थोडंसं रिमाइंड करू द्या. 125 होता, 75 होता, ऑप्शन्स पण हां याला नोट करा. सांगतो क्वेश्चन, हा ना रिमाइंड करा. तर हे पूर्ण लिहित बसत नाही मी, फक्त स्पीड लिहित आहे बरं का. 2 मिनिटं. मोबाईलमध्ये आपण मोबाईल इथे नाही, मोबाईल तिकडे तुमचे तुम्हाला अलाउड केलं ना, माझे मोबाईल तिथे जमा करून टाकतात. काय फास्ट झालं का? हो असं माहीत तर म्हणायचं राजा मी नसतो ना उभा इथं असं दाबली हा आमचा मास्तर आहे कुणाला आपल्याला खडूस टकलू. चला स्पीड देतो तुम्हाला आलेला क्वेश्चन बरं का. त्याच्या ऑप्शन्सही मी रिमाइंड करून चुकलो आहे. एक स्पीड होती 125 जाण्याची, दुसरी स्पीड होती 75 परत येण्याची, आणि त्याचा ॲव्हरेज स्पीड विचारला होता. आत्ता रिसेंटली तुमच्याच परीक्षामध्ये ऑप्शन होते 85 किलोमीटर पर, दुसरा होता 93.75 किलोमीटर पर, तिसरा होता 100 किलोमीटर पर, चौथा होता 102.5 किलोमीटर पर, आणि पाचवा होता नॉर्थच्या ठिकाणी काहीतरी होतं बरं का पुन्हा समजा 90 किलोमीटर पर. डोळ्याची पापी आलं. म्हणजे मी माझा अनुभव सांगतोय. आजपर्यंत जितके क्वेश्चन्स ॲव्हरेज स्पीडवर आलेले आहेत यानुसार 2 स्पीड आहेत ना, त्याच्यामध्ये येणारी ॲक्युरेट संख्या त्यापेक्षा थोड्याने कमी असायला पाहिजे, थोड्याने कमी. यांच्या दोघांच्या मध्ये येतं 100, इथं काय तर 100पेक्षा थोड्याने कमी. हा कमी दिसतोय, हा सुद्धा कमी दिसतोय, आणि हा सुद्धा कमी दिसतोय. 3 कमी आहेत तुमच्याकडे. 100 होणार नाही, 102 होणार. पण मी काय बोलतोय थोड्याने कमी. थोड्याने कमी कोण दिसतोय तर हा 93.7. हेच तुमचा आन्सर. बरं ते 2xy डिव्हिजन x+y मध्ये ठेवून बघा बरं. बघा पटकन इन्स्टंट शॉर्ट. 2 into 125 into 75 division 125 75 means 200. Okay. हा रिसेंटली तुमच्या परीक्षांमध्ये आलं का 2xy डिव्हिजन x+y मिळतं ना 93.7. ओके. हा होता ॲव्हरेज स्पीड नंबर 1, जिथे डिस्टन्स कॉन्स्टंट असतो. डिस्टन्स कॉन्स्टंट समजेल ना तुम्हाला. ए पासून बी पर्यंत जाणे, बी पासून ए पर्यंत परत येणे, डिस्टन्स कॉन्स्टंट आहे. एका गावावरून दुसऱ्या गावाला जाणे, त्याच गावावरून पहिल्या गावाला परत येणे, डिस्टन्स कॉन्स्टंट आहे. तर त्यावेळेस ॲव्हरेज स्पीड काढलेला 2xy डिव्हिजन x+y किंवा डिरेक्टली डोळ्याची पापणी आलं उत्तर शोधून टाका, मिळेल डेफिनेटली मिळेल. पक्कं जाईल का लक्षात? आला जर तुमच्या शीटमध्ये वगैरे असेल ना एखादी क्वेश्चन त्यावेळेस सांगेल. चला ॲव्हरेज स्पीड नंबर 2. When the given distance is not constant, when the given distance is not constant, then average speed equal to average speed equal to total distance division total time.
प्रश्न वाचून जर तुम्हाला असं दिसत असेल की डिस्टन्स जे आहे ते कॉन्स्टंट नाही, वेगवेगळे डिस्टन्स आहे, तर त्यावेळेस ॲव्हरेज स्पीड कशी काढली जाते की टोटल डिस्टन्स डिव्हिजन टोटल. फॉर एक्झाम्पल समजा आपण औरंगाबादला आहे, औरंगाबादवरून समजा मी नाशिकला जात आहे, समजा 100 किलोमीटरचं डिस्टन्स समजा बरं, आणि औरंगाबादवरून नाशिकला जाताना मी 50 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने जातो, 50. नाशिकवरून मी समजा पुण्याला जात आहे, नाशिकवरून मी पुण्याला जात आहे, 300 किलोमीटरचं डिस्टन्स आहे आणि स्पीड 100 किलोमीटर पर आवर आहे. या स्पीडमध्ये पुण्यावरून मी जात आहे गोवा, गेले आहे ना? कोण कोण नाही गेलं नाही गेले? जाय आयुष्य मिळालं आहे ना, एकदा जाऊन या. बरं मी कमीत कमी 7-8 वेळेस झालं असेल गेलो, अगदी जाण्याची इच्छा आहे. तुम्ही घेऊन जात असाल मला तर घेऊन जा, टूर काय गोव्याला जाय. तर आपण इथे जो प्रश्न होते तुम्ही ॲक्च्युली आणि हा समजा 400 किलोमीटरचं डिस्टन्स असेल आणि हा 80 किलोमीटर पर अवरने जातो. आता तुम्हाला कंडिशन दिली, औरंगाबादवरून एक गाडी नाशिकला जाते, नाशिकवरून पुण्याला जाते, पुण्यावरून गोव्याला जाते आणि त्यांचं काहीतरी डिस्टन्स आहे आणि त्यांचे तुम्हाला स्पीड पण दिली स्पीड. आणि मग फायनली विचारलं आहे तर त्या गाडीची ॲव्हरेज स्पीड, त्या गाडीची ॲव्हरेज स्पीड. तर डिस्टन्स वेगवेगळं आहे, कॉन्स्टंट नाही. मग अशी कॉन्स्टंट होतं, ज्या गावाला गेलो तिथून परतच आलं होतं ना, हे डिस्टन्स वेगळं. तर ॲव्हरेज स्पीड काढताना जेव्हा डिस्टन्स वेगळं असेल तर टोटल डिस्टन्स काउंट करा. टोटल हा 100 आहे, हा 300 आहे, हा 400, टोटल किती झालं 800. टोटल डिस्टन्स किती झाले डी. टोटल टाईम कॅल्क्युलेट करायचा आहे. 100 किलोमीटर 50च्या स्पीडने जाईल तर किती तास लागतील त्याला? 2 आवर्स लागतील. 300 किलोमीटर 100च्या हिशोबाने जाईल तर किती आवर्स लागतील त्याला? 3 आवर्स लागतील. 400 किलोमीटर 80च्या स्पीडने जाईल तर किती आवर्स लागतील? टोटल टाइम बघायचा आहे 2 + 3 + 5 किती झाले? तर ॲव्हरेज स्पीड काय होईल तुमची 80 किलोमीटर पर आवर ही ॲव्हरेज स्पीड असायला, जेव्हा गिवन डिस्टन्स वेगळं असेल तेव्हा. समजते काय सांगताय? काढा पिकनिक वगैरे काढा. सुप्रीम कोर्टात अर्जी दाखल करा सर्व मिळून, सर पिकनिकला जायचं आहे. सुप्रीम कोर्ट समजता तिथून बाहेर निघून कॅबिनच्या आतमध्ये अर्ज टाका तिथे, सर पिकनिकला जायचं आहे गोव्याला. तुम्हाला पण सांगत आहे बरं, मी पण सुट्ट्या टाकून देतो. क्लिअर आहे? 2 ॲव्हरेज स्पीड अजून संपलेला नाही आहे, अजून समोर जायचं आहे. स्पीड सुरू आहे बरं का, रिलेटिव्ह स्पीड. याचं पण इंट्रोडक्शन आणि हे तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट आहे. रिलेटिव्ह, ज्याला मराठीत म्हणतात सापेक्ष गती. काय की 2 वेगवेगळे धावणाऱ्या जर वस्तू असतील ना तर 2 टाईपमध्ये धावतात. पहिला टाईप असतो अपोजिट डिरेक्शन, दुसरा असतो सेम. अपोजिट डिरेक्शन म्हणजे कसं की समजा इकडून एक ट्रेन जाते आणि तिकडून एक ट्रेन येते, दोघे एकामेकांकडे जात आहेत ना, ते डायरेक्ट अपोजिट डिरेक्शन त्याला म्हणतात अपोजिट डिरेक्शन. आणि समजा एक ट्रेन या दिशेला चालली आणि दुसरी ट्रेन तिच्या मागून जाऊन तिला टेक ओव्हर करते तर ते सेम डिरेक्शनला जाते, सेम डिरेक्शन.
राईट. तर दोन टाईपचे रिलेटिव्ह स्पीड असतात आणि ते दोन्ही नियम तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्यामध्ये रूल नंबर 1 लिहा, शाब्दिक स्वरूपात सांगतो. रूल नंबर 1 आणि मग एक्सप्लेन पण करून देतो. लिहा नंबर 1. when two moving objects running opposite to each other, when two moving objects running opposite to each other, then the addition of their speeds known as relative speed. Addition of their speeds is known as relative speed. क्वेश्चन मध्ये स्पष्टपणे कुठेतरी मेन्शन केलेलं असेल की कोणत्या साईडला अपोजिट डिरेक्शन आहे की सेम डिरेक्शन. अपोजिट डिरेक्शन असं कुठेतरी तुम्हाला दिसत असेल तर ते जे दोन धावणाऱ्या गतिमान वस्तू ज्या असतील ना, त्या ट्रेन असो, त्या सायकल असो, त्या बस असो, ते माणसं असो किंवा कोणी असो. पिक्चर बघितले आहेत का जुने? आधी अँटी हिरोवाले पिक्चर खूप यायचे. अँटी हिरो मीन्स हिरो चोर असायचा किंवा काहीतरी मग गरीबाला दान करायचं, मग तो कधीतरी जेलमध्ये जायचा. मग ज्यावेळेस तो जेलमधून सुटून असायचा तर त्याची एखादी प्रेमिका असायची, ती वाट बघत असायची. तो जेलमधून सुटला असा बाहेर आला की प्रेमिका तितक्या लांब डिस्टन्सवर, मग हा धावायला सुरुवात करायचा आणि ती तिकडून धावायला सुरुवात करायची. पिक्चर तसेच तयार व्हायचे ना. तर ते दोघं पुढे धावत होते अपोजिट डिरेक्शनला धावायचे ना. तर त्या प्रेमिकाची गती, त्या प्रेमीची गती जे काय असेल त्यांची ॲडिशन करून काय केली जातं? रिलेटिव्ह स्पीड. तसेच ट्रेनमध्ये कधी बसलाय का तुम्ही? ट्रॅव्हलिंग केलं? कधीतरी असा अनुभव आलाय का की तुमची ट्रेन खूप फास्ट जाते आणि समोरून एखादी ट्रेन येते, समोरून बिलकुल पॅरलल बाजूच्या पटरीवरून, बरं का, आणि ती धडधड करत निघून जातात, 4-5 सेकंदामध्ये क्रॉस होऊन जातात. कधीतरी असा अनुभव आलाय का तुम्ही ज्या खिडकीमध्ये बसले, बाजूने ट्रेन चालली आहे, त्या ट्रेनकडे बघून बघा, तुम्हाला काहीच दिसणार नाही. भली त्या ट्रेनच्या पलीकडची सिनेरी दिसेल बरं का तुम्हाला, पण काहीच दिसणार नाही. इतके फास्ट ते निघून जातात. का निघून जातात? कारण ते दोन्ही ट्रेन अपोजिट डिरेक्शनला ट्रॅव्हलिंग करतात आणि अपोजिट डिरेक्शनला ट्रॅव्हलिंग करत असल्यामुळे त्यांची स्पीड इतकी वाढतं, या ट्रेनची स्पीड आणि या ट्रेनची स्पीड, दोघांची स्पीड इतकी जास्त वाढते ॲड होऊन की आपले डोळे त्याला पिकच करू शकत नाही. त्यामुळे ते धडधड करून इन्स्टंट निघून जातात. राईट. तर अपोजिट डिरेक्शनमध्ये काय होतं आहे, त्यांच्या स्पीडची ॲडिशन केली जाते. राईट. तसंच पॉईंट नंबर 2 लिहून घ्या. when two moving objects running at a same direction, when two moving objects running at a same direction, then subtraction of their speed known as relative speed. Subtraction of their speed known as relative speed. सेम डिरेक्शनला असेल तर सबट्रॅक्शन करावं लागतं. स्पेशली चोर पोलीसचा प्रश्न येतो तुम्हाला. एका पोलिसाने एका चोराला काहीतरी अंतरावर बघितले, पिक्चरमध्ये पण बघितलं असणारच, तर बघितल्यावर पोलीस त्याच्या मागे धावायला लागतो. राईट ना. हा इथे पोलीस आहे, इथे चोर आहे. राईट. हा पोलीस जर याच्या मागे धावायला लागेल तर हा चोर इकडे धावून ये, मला पकडून घे, असं नाही धावणार ना तो पुढे धावे, तो या डिरेक्शनला धावणार नाही, तो कोणत्या डिरेक्शनला धावेल. बघा, हा सुद्धा या डिरेक्शनला धावतो आणि हा सुद्धा या डिरेक्शनला धावतो. तर कोणती डिरेक्शन झाली ती? अगेन रेलमध्ये प्रवास केला आहे तुम्ही, ट्रेनमध्ये केला आहे प्रवास. राईट. समोर एखादी गाडी असेल ट्रेन आणि तुमची थोडी स्पीडमध्ये असेल तर ती गाडी तर मुव्हिंगमध्ये राहीलच. तुमची गाडी हळूहळू त्याला टेक ओव्हर करेल.
राईट. आणि मग खिडकीत बसून बघा आणि बाजूच्या ट्रेनमध्ये बघा, बघितलं असेल सर्व काही चित्र क्लिअर दिसेल, राईट ना. किती माणसं बसले आहेत, किती वृद्ध बसले आहेत, किती बाया बसल्या आहेत, किती म्हणजे दिसेल ना क्लिअर, बरोबर ना. का दिसतं क्लिअर? कारण दोन्ही सेम डिरेक्शनला चालले आहेत, दोन्ही सेम डिरेक्शनला चालले आहेत, त्यामुळे त्यांची सापेक्ष गती म्हणजे रिलेटिव्ह स्पीड कमी होतं आणि आपले डोळे कॅच करू शकतात त्यांना. तर सेम डिरेक्शनला असेल तर सबट्रॅक्शन करणे कशाची, त्यांच्या स्पीड. क्लिअर आहे. जसं फॉर एक्झाम्पल एखादं उदाहरण देत आहे, या दोघांसाठी 2 उदाहरणं देत आहे. Train running at the speed of 70 km per hour from A to B. Same time, another train running at the speed of 38 km per hour. 38 km per hour from A to B. If total distance from A to B is 540 km. 540 km. Then after how many hours they should cross it? इथे नाही 70 किलोमीटर नाही ए पासून बी पर्यंत जावायला सुरुवात केली. सेम टाईम म्हणजे त्याच वेळेला टायमिंग सारखी असायला पाहिजे. त्याच वेळेला बी पासून ए पर्यंत दुसरी ट्रेन 38 किलोमीटर पर आवरने धावायला सुरुवात केली. दोघांचं टोटल डिस्टन्स दिलं आहे 540 किलोमीटर. तर किती वेळानंतर ते एकमेकांना क्रॉस कधीतरी करतील ना, ते एकमेकांना क्रॉस एकीकडे निघेल दुसरीकडे. टोटल डिस्टन्स तुम्हाला ए टू बी हे दिलं आहे 540 किलोमीटर. इथून ट्रेन निघाली 70 किलोमीटर पर आवरने. त्याच वेळेला इथून इकडे ट्रेन निघाली दॅट इज 38 किलोमीटर पर आवर. डिरेक्शन कोणती आहे? सेम डिरेक्शन, अपोजिट डिरेक्शन. आणि अपोजिट डिरेक्शन असेल तर काय करणे त्यांची तुम्हाला टाईम काढणे. टाईम किती वेळ लागेल. टोटल डिस्टन्स तुमच्याकडे 540 डिव्हिजन अपोजिट डिरेक्शन आहे, तर त्यांच्या स्पीडची ॲडिशन करूया. 70 + 38 108 राईट. 10 5 जा 8 5 जा मीन्स 5 आवर्स लागायला पाहिजे. तुमचा आन्सर काय असायला पाहिजे? 5 तासानंतर ते एकमेकांना क्रॉस असं म्हणते. ओके. सेम जर याच्या ठिकाणी अपोजिट डिरेक्शनच्या ठिकाणी सेम डिरेक्शन असतं तर त्याची सबट्रॅक्शन करून जे काही तुम्हाला डिस्टन्स दिलं असेल त्याला डिव्हिजन केलं असतं. तर हे झाले तुमची रिलेटिव्ह. 5 मिनिटं शिल्लक आहे. थोडं डिस्टन्स एक छोटंसं एक्झाम्पल घेऊन देतं, मग उद्या शिकला सुरुवात करू सगळं. ओके. पुन्हा एक सांगतो, सर्व प्रश्न सोपे असतात. त्याच्यात कॉन्सेप्टचा वापर करता आला. त्याच्यामध्ये जास्त कॉन्सेप्ट नाही. फायनली एक सर्वात शेवटी एक कॉन्सेप्ट छोटासा सांगेल मी, त्याच्या बाहेर कुठेही प्रश्न पडत नाही. बरं, टाईम आणि स्पीड शिकलं ना आपण मागच्या लेक्चरमध्ये किंवा टाईम अँड वर्कमध्ये सांगितलं होतं. टाईम अँड स्पीड ऑलवेज रेसिप्रोकल टू इच अदर सांगितलं होतं ना. की समजा तुम्हाला जर गिवन टायमिंग असेल, गिवन टाईम असेल हा 5:7 असेल, तर स्पीड किती होईल त्याची?
37 हे शिकलं ना आपण. समोर येण्याची शक्यता आहे बरं का. येण्याची शक्यता काय आहे येतं बरोबर मागच्या लेक्चरमध्ये शिकलो. डिस्टन्स सर्वात आधी एक सेंटेन्स लिहूया. डिस्टन्स हे देऊन एक सेंटेन्स सांगतो. लिहा. गिवन डिस्टन्स are always divisible by given time and given speed. Given time and given speed. कुठलेही अंतर असो, कुठलेही अंतर किती किलोमीटरचं ते जे अंतर आहे ना, जे काही टोटल एखाद्या संख्येमध्ये असेल ना, ते त्या संख्येमध्ये तुमचा टाईम आणि तुमची स्पीड जी आहे ना, या दोघांनी परफेक्ट डिव्हिजन होतं. म्हणजे होतंच. कारण तुम्ही शाळेत असताना नेहमी एक पार्ट शिकलेले आहे की टाईम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. शिकले का हे शाळेत असताना, राईट? किंवा याला दुसऱ्या स्वरूपात लिहायचं असेल तर स्पीडला इकडे येऊ, स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, राईट? किंवा याला तिसऱ्या प्रकारात जर मोडायचं असेल तर असं पण लिहिता येईल, स्पीड इंटू टाईम इक्वल टू डिस्टन्स. इथे ना त्या तिघांच्या बाहेर काहीच नाही. आता तुम्हाला लिहून दिलं आहे की गिवन डिस्टन्स जे आहे ते ऑलवेज डिव्हिजिबल बाय टाईम अँड स्पीडची जी संख्या असेल त्याच्याने नेहमी डिव्हिजिबल असेल. समजा स्पीड इथे ठेवली मी 25 आणि टाईम ठेवला 4, तर डिस्टन्स काय होईल 100 किलोमीटर. बघा ही 100 या 25ने पण भाग जातो आणि 4ने पण जातो, कारण त्यांचंच मल्टिप्लिकेशन करून केलं आहे ना. काही शाब्दिक उदाहरणं लांब लचक किचकटचे ड्रॉ केलेले असतात. त्याला जे ऑप्शन दिलेले असतात ना, त्यामध्ये तुम्हाला स्पीड आणि टाईम दिलेले असेल बरं. तुम्हाला काहीतरी डिस्टन्स खूप लांब फिरून गोल गोल फिरून मग फायनली डिस्टन्स काढायला सांगतील, तर ऑप्शन दिलेले असतील तुम्हाला. ऑप्शन असं शोधायचं असतं तुम्हाला ज्याच्यामध्ये गिवन स्पीड आणि टाईम दोघांनी पण भाग जायला पाहिजे असं एखादाच ऑप्शन मिळतं, त्याला टिक करायचं असतं. विनाकारण लांब लचक जायचं नसतं, त्यासाठी हा पॉईंट घेऊन दिला बघा. एखादं जर उदाहरण आलं तुमचे प्रश्न सोडवताना त्यावेळेस कुठून याला डिस्कस करायचं. आता हे सर्व काही लक्षात ठेवण्याची गरज पडत नाही, फक्त हा सर्कल लक्षात ठेवा. या सर्कलच्या बाहेर एकही प्रश्न नाही. सर्वचा सर्व टाईम स्पीड अँड डिस्टन्सचे प्रश्न यामध्येच तयार होतात. तर हा सर्कल काय बरोबर ड्रॉ करून सांगतो. हा वरच्या मध्ये लिहिलं आहे मीटिंग, हा लिहिला आहे टी आणि हा लिहिला आहे डीटीएस. लक्ष द्या. तुम्हाला 3च प्रश्न असतील, एक तर डिस्टन्स काढा, टाईम काढा किंवा स्पीड काढा. त्याशिवाय चौथा प्रश्न तयार होणार. मला जर डिस्टन्स फाइंड आउट करायचा असेल, असा प्रश्न असेल की मी डीला हाईट करेल, डिस्टन्स काढायचं तर डिस्टन्स इक्वल टू टाइम इंटू स्पीड. बघा सारखायचं डिस्टन्स टाइम इंटू स्पीड इक्वल टू. क्वेश्चन मला जर असेल टाइम काढा असं जर विचारत असेल तर मी टाइमला हाईट करेल. टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. बघा हा टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. मला जर स्पीड फाइंड आउट करायला सांगितली असेल, स्पीडला मी हाईट करेल तर डिस्टन्स अपॉन स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन. या सर्कलच्या बाहेर तुमचा एकही प्रश्न आहे. या सर्कलच्या बाहेर एकही प्रश्न. शिवाय डिस्टन्समध्ये एक एक्झाम्पल असं नाही की समजा नोट करण्यासाठी केले. समजा डिस्टन्स असेल ए पासून बी पर्यंत, राईट? आणि हा काहीतरी स्पीडने 45 किलोमीटर पर आवरने आणि हा 6 आवरमध्ये कंप्लीट करतो. आणि बी पासून ए पर्यंतचे जे अंतर असेल तिथे दिलं असेल 90 किलोमीटर पर आवर आणि किती आवर्स. असे क्वेश्चन्स येतील बरोबर. तुम्हाला हे थोडंसं मी आकृतीच्या स्वरूपात सांगतोय की एक गाडी ए पासून बी पर्यंत 45 किलोमीटर पर आवरने 6 आवरमध्ये ट्रॅव्हल करते. दुसरी गाडी बी पासून ए पर्यंत किंवा ए पासून बी पर्यंत असं पण असू शकतं. बी पासून ए पर्यंत 90 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने किती आवर्समध्ये ते करेल. बघा स्पीड इंटू टाईम इक्वल टू डिस्टन्स. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करेल मी तर मला डिस्टन्स मिळेल करेल 45 इंटू 6
डिस्टन्स मिळेल. कोणतं डिस्टन्स? या ए पासून बी पर्यंत डिस्टन्स. आणि डिस्टन्स इथे कॉन्स्टंट आहे. ए पासून बी पर्यंत गेला तर बी पासून ए पर्यंत येईल तर तेच डिस्टन्स असेल. म्हणजे या दोघांचा गुणाकार जो मिळेल तोच डिस्टन्स असेल. तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर करेल मी तरी मला डिस्टन्सच मिळेल. ते डिस्टन्स मिळतं ना. तर मीन्स इक्वल टू 90 इंटू एक्स असं करता येईल का? त्याचा गुणाकार केला तर मला हे डिस्टन्स मिळतं. जे काय असेल 100 असेल 500 असेल 1000 असेल जे काय असेल या दोघांचं मल्टिप्लिकेशन करता येतं मला हे डिस्टन्स मिळतं. दोन्ही डिस्टन्स सारखे आहेत म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन मला इक्वल फॉर्म करते. जिथे 45 2 जा अँड 2 3 जा मीन्स 3 इयर्स असायला पाहिजे. आता हे साधं सोपं घेतलं बघा. हे थोडंसं किचकट स्वरूपामध्ये संख्या वापरल्या जातात. तुम्हाला कंडिशन हीच दिली जातात. एक आणि ए पासून बीपर्यंत काहीतरी डेसिमल पॉईंटमध्ये तुम्हाला दिलं जाईल टायमिंग किंवा त्याची स्पीड आणि दुसरी गाडी तेच डिस्टन्स काहीतरी डेसिमल पॉईंटमध्ये दिलं जाईल. तर याला लक्षात ठेवा या दोघांचं मल्टिप्लिकेशन इक्वल टू या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं डिस्टन्स कॉन्स्टंट मिळतं. आन्सर तिथे फाइंड आउट करावं लागतं. क्लिअर आहे का? ही फक्त माहिती दिली बरं. प्रश्नाला अजून सुरुवात केलेली नाही आहे. आपण उद्या डिरेक्टली तर होणार नाही करायचं. उद्या सॅटर्डे आहे ना. नेक्स्ट लेक्चरला डिरेक्टली शिफ्ट होईल. सर्व क्वेश्चन्स या तुम्हाला प्रॉब्लेम ऑन ट्रेन्स असो किंवा बोट अँड स्ट्रीम असो किंवा जनरल क्वेश्चन हा जो सर्कल दिसतो ना सर याच्या बाहेर एकही क्वेश्चन नाही. तीनच प्रश्न आहे तुम्हाला. टाईम काढा, स्पीड काढा किंवा डिस्टन्स काढा. बस या सर्कलच्या नुसार तुम्हाला सर्व क्वेश्चनचे आन्सर्स मिळतील. बाकी राहिलेले जे थोडीफार माहिती दिली आहे त्याचा वापर करा. क्लिअर आहे का रे? फक्त माहिती दिली आहे. प्रश्न उद्या सॉल्व्ह करू. आठवण करून करून देऊन तुम्हाला सॉल्व्ह केलं. टाईम अँड वर्कची आठवण करून करून देऊन सॉल्व्ह केले ना कॉन्सेप्टनुसार. त्याची पण माहिती जी दिली आहे ना त्याची आठवण करून करून हे तुम्हाला आणि सॉल्व्ह करू. ओके.